विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या टार्गेटमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. केमिकल कायनेटिक्स मधला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो त्यात तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे काय की T इक्वल्स टू 2.303 अपॉन K लॉग टू द बेस 10. ओके, लॉग टू द बेस 10 आणि न्यूमरेटर मध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. ह्याचं जे प्रूफ आणि हा जो आहे ना तो फर्स्ट ऑर्डर साठी आहे बरं का. झिरो ऑर्डर साठी वेगळा आहे. आत्ताच्या आत्ता स्कोर बुस्टर ओपन करा किंवा तुमच्याकडे पीवायक्यू चं कोणतंही बुक असेल तर ते ओपन करा. तुम्हाला ना हा फॉर्म्युला कितीतरी वेळा विचारलेला दिसेल. चला मला आठवलं आता पटकन. मग याच्यानंतर हाफ लाईफचा आपण फॉर्म्युला करा ना. 0.693 अपॉन के. इथं मी लिहितोय 100%, ऑलमोस्ट 100% सीईटी आहेत ना प्रत्येक शिफ्ट मध्ये हा नाहीतर हा प्रश्न आहेच. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही बघताय. मी लास्ट टाईम बोललोय, परत रिपीट करतोय, की जे रेग्युलर व्हिडिओ मी अपलोड करतोय त्याला 1000 सुद्धा व्ह्यूज होत नाहीयेत. पण टोटल चॅनलचे व्ह्यूज तर आता 20,000 पर्यंत पोहोचलेत. याचा अर्थ तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघताय. धन्यवाद. मेन पॉइंट काय? मग हा पण व्हिडिओ आहे. डिटेल डिराईव्ह करून दिलाय मी. तुम्ही फक्त सर्च करा इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सह्याद्री ट्युटोरियल्स. तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. बरं आज परीक्षा जवळ आली. मग एवढंच टार्गेट देऊन चालेल का? नाही. नेक्स्ट टार्गेट 3 थेरम टाइप इक्वेशन्स आहेत म्हणूया आपण हे इंटिग्रेशन मधले. सगळ्यामध्ये डॉट वन बाय पार्ट्सच करायचं. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म, पुन्हा डीएक्स. माहिती आहे ना तुम्हाला बाय पार्ट्स. त्याचा वापर करून हे प्रूव्ह करा. हे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला सारखा लागतो. कसं माहितीये का? एरिया ऑफ द सर्कल काढताना तुम्हाला त्याची गरज लागते. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली एरिया काढण्याचा फॉर्म्युला y-dx असा असतो. लोअर आणि अपर लिमिट असतात बरं का. आता सर्कलचं इक्वेशन काय असतं, की x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर. मग y स्क्वेअर इक्वल्स टू काय सांगा? a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मग y म्हणजे काय? रूटमध्ये कोण? a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आलं का तेच? करा ना हे परफेक्ट. ओके, म्हणजे झाले 4 ते 5 प्रश्न झाले. मग अजून देऊ का? नको आहे. मग रिव्हिजन करूया. कालच आपण 5 मिनिट स्ट्रॅटेजी मध्ये याचं प्रूफ दिलंय. बघून घ्या व्हिडिओ. त्याच्या अगोदर 5 मिनिट्स मध्ये हे पण झालंय आणि 5 मिनिट्स मध्ये पटकन रिवाइज करायचं. 6 पाय eta RV. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इक्वल्स टू 0 आणि लॅपलास लॉ काय? एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इक्वल्स टू 2T अपॉन R आणि बबल असेल तर 4T अपॉन R. मग मला सांगा आजचं टार्गेट तुम्हाला देऊन झालंय आता. म्हणजे आजच्या टार्गेटमध्ये थोडीशी रिव्हिजन, थोडेसे महत्त्वाचे डेरिव्हेशन टाइप प्रश्न आणि हे खूप वेळा परीक्षेत विचारले गेलेत. 3 मार्काला हातातले मार्क आहेत लक्षात घ्या आणि हे तर आहेच इम्पोर्टंट आहे. मग चला तुम्हाला आवडले रे, तुमचं डिप्रेशन कमी होतंय, तुमचा तणाव कमी होतोय. ठीक आहे. मग असंच माझ्यावर नेहमी अभ्यास करा. मग व्हिडिओ व्ह्यूज एवढे कमी होतायत याचा अर्थ तुमच्याकडून शेअर केले जात नाही व्हिडिओ. तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.